खरं तर हा विजय साजरा करत असताना ज्या ठिकाणी ज्या 10 गावामध्ये मी शब्द दिलाय, माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी जो मी शब्द दिलाय, माझ्या ह्या ठिकाणी सहकार्याने शब्द दिला असतील त्या ठिकाणी त्यांचा प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय मी यामध्ये खरं तर ही निवडणूक माझ्या मायबाप जनतेला सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि खरं तर हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे। या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेच्या समोर या ठिकाणी जादूटोणा चालला नाही। या चरणराज चौरेवर काय खालच्या पातळीवर टीका केल्या ती टीका चाललेली नाही। या ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला, धनशक्ती चालली नाही। खरं तर या ठिकाणी एकच चाललं की जनशक्ती, हा विजय जनशक्तीचा झाला। या ठिकाणी धनशक्तीचा पराभव झाला। एक शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यासाठी या ठिकाणी पालकमंत्री झटले, या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये पुढारी झटले, परंतु माझ्या मायबाप जनतेने ज्यावेळेस ही निवडणूक हातात घेतली त्यावेळेस या ठिकाणी विजय अटळ असतो ही या ठिकाणी पेनूर झेडपी गटानं दावून दिलं। खरं तर या माझ्या मतदार बंधू भगिनींचं 10 गावातील सर्व मतदारांचं, सर्व त्या ठिकाणी 10 गावातील सर्व गावकऱ्यांचं मानावे एवढे आभार कमी आहेत। हा विजय माझा नसून हा विजय 10 गावातील प्रत्येक नागरिकाचा आहे। ज्याला मताचा अधिकार आहे त्याचा विजय आहे, ज्याला मताचा अधिकार नाही त्याचा विजय आहे। माझ्या माय माऊलीचा विजय आहे, माझ्या लाडक्या बहिणींचा विजय आहे, माझ्या लाडक्या भावाचा, माझ्या वडीलधारी माणसांचा विजय आहे। हा विजय या ठिकाणी माझ्या 10 गावातील सर्व नागरिकांचा विजय आहे आणि हा विजय मी आज एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माझी मायबाप जनता 10 गावातील या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांना गिफ्ट देत आहे, भेट देत आहे। या ठिकाणी आज झडपी गटामध्ये एक शेतकऱ्याचा पोराला निवडून पाठवून या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेनं 10 गावातील एकनाथजी शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे भाऊ, या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते यांना माझ्या मायबाप जनतेनं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षरशः या ठिकाणी मला निवडून देऊन एकनाथजी शिंदे साहेबांना एक भेट दिली।